तर बघा शेतकरी मित्रांनो, आता जो पीक विम्याचा नवीन जी-आर आलेला आहे त्यामध्ये बरेचसे बदल झालेले आहे। तर 30 मे 2025 रोजी हा नवीन जी-आर गव्हर्नमेंटनी काढलेला आहे। तर यामध्ये पूर्वीचा जो जी-आर होता यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेलं आहे त्यांना त्याच्यानुसार त्याचा मोबदला देण्यात येत होता। 90% नुकसान जर झालं तर त्यानुसार त्याची रक्कम त्याला मिळत होती। परंतु आता शेतकऱ्यांनी जो जी-आर काढलेला आहे यामध्ये सर्व शेतकऱ्यांना एक समान याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये टाकून हा जवळपास 200 पेजचा जी-आर आहे, त्यामध्ये बरेचसे बदल त्यांनी केलेले आहेत। तर आता सध्या स्थितीमध्ये जे झालेलं आहे 8 लाख हेक्टर च्या वर पिकांचं नुकसान झालेलं आहे, परंतु त्या जी-आर नुसार पीक विमा भरपाई ही मिळणार नाही, कारण त्यामध्ये वाढीव दराने नाही तर कमी दराने ही रक्कम मिळणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी सुरुवातीला 20 ते 30 हजार रुपये मिळत होते तर ते त्यांना तितके न मिळता 5 ते 10 हजार पर्यंतच नुकसान भरपाई ही त्यांना मिळणार आहे। एक अंदाजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेला आहे। तर या पद्धतीची माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतर लोकांना शेअर करा। धन्यवाद।